नमस्कार मित्रांनो, मी संकेत पवार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नव्या ब्लॉगमध्ये. आणि आज आपली सुट्टी, हक्काची सुट्टी म्हणजे शनिवार. तर आज थोडासा घरचा प्लॅन आहे, म्हणजे खूप महिन्यांनी आला हा पुन्हा ब्लॉग. मागे आईला बघू शकता. तर आता आम्ही लोक पटपट मॉर्निंग आहे, लवकर निघतोय डीमार्टला जायला. डीमार्ट काय असेल ते. तर पटपट निघूया, लेट झाला आहे आणि लवकर येऊन पुन्हा आईला जायचं आहे कामाला. सो मस्त की आपण पटकन डीमार्टला जाऊया. खूप दिवसाने डीमार्टचा ब्लॉग येतो आहे. राशन पाणी भरणं गरजेचं आहे भाई, पहिला पोटोबा मग विटोबा. आणि लेट अस सी कसा होतोय डीमार्टचा. मे बी छोटाच होईल पण ब्लॉग बनता है किसी चीज़ का भी अपने को क्या ही आहे, आपल्याला फक्त ब्लॉग बनवायचे, बाकी क्या. तर आपण पटपट निघूयात, जाऊयात डीमार्टला आणि शॉपिंग करूयात, मग रिटर्न येऊयात, मग आईला सोडूया. चलो काय कर गो कर वय किती पण असू देत, बायकांचं शॉपिंग हा प्रकार काय सुटत नाही कोणत्या पण वयात. हातात एक बॅग आहे ऑलरेडी, तरी पण तिला दुसरी बॅग बघायची नाही आहे. काय राहू दे, चल आपण दुसरीकडे बघूयात. चल आहे, चल पुढे लेफ्ट आहे. तिला विचार पहिलं चालू आहे का. ची शॉपिंग करून आलेली आहे आणि आता मी तिचा पर्सनल रॅपिडो तिला मी पिकअप करणार आहे. पॅकिंग शॉपिंग सगळं बघू शकतात. आम्ही लोक आता डीमार्टवरून निघालेलो आहोत. माझी आईच बघू शकता. हाय कर आई परत. आमच्या आईला एक हाय करण्यात काय आनंद आहे माहीत नाही, पण छानपैकी आता डीमार्टची शॉपिंग झाली. आता आम्ही निघालो आहे आणि प्रत्येकाचं एक कन्सर्न असतं की आपण गाडी का घेतो. माझं गाडी घ्यायचं खरं कारण हेच होतं की डीमार्टला आम्हाला ये जा करायला लागतं. तशी आपल्या बापाची रिक्षा आहे पण कामधंदा वगैरे असतो, त्याच्यामुळे आपण मस्त आहे की डीमार्टसाठी गाडी घेतली, स्पेशली सामानाची वाहतूक करायला मराठी भाषेत. तर आता आपण सामान वगैरे सगळं घेतलं आहे, पॅकिंग वगैरे सगळं झाले आणि आता आपण निघतो आहे घरी जावायला. त्याच्या अगोदर होणार आहे खावाला. मस्त आहे की खाऊयात, घरी जाऊयात. आईला पण कामावर जायचं आहे, सो भेटूया खाताना. बेकार लेवल ऊन आहे आणि आम्ही लोक आलो आता नाश्ता करायला. आई बघ इकडे आईचं खाऊन चालू आहे, मी खातोय. आणि तुम्हाला माहिती आहे खायत असल्यावरती मी ब्लॉग करत नाही, कारण जेवण समोर असल्यावर, खाणं समोर असल्यावर आपल्याला काय जमत नाही. पटपट खाऊया आणि घरी जाऊ. सो हा सगळा पसारा बघू शकता आणि आम्ही लोक आलेलो आहे डीमार्टवरून घरी. मस्त की सुपर शॉपिंग केलं आणि खूप घाम येतं म्हणून पंखा लावला होता. आता म्हणजे ऑलमोस्ट आपला शनिवार तर सुरुवात झालेलीच आहे. टायमिंग 9:30 झालेत, बघू शकता तुम्ही. आपलं डीमार्टची शॉपिंग झालं आहे. लेटेस्ट सी आपला सॅटरडे कसं जातोय बघूयात. शनिवार आपला, आणि ते बघण्यासाठी तुम्हाला सोबत राहायला लागेल, म्हणजे स्टेट येऊन गायस. पटपट मस्त आहे की आता आई मागे कॉफी ठेवते छानपैकी. कॉफी पिऊया, सामानाची सेटिंग करूयात, सगळं सामान ठेवायचं आहे आणि बघा कसा जातोय सॅटरडे. तर मित्रांनो आपण येऊन पोचलेलो आहोत. आपण मस्त आहे की येऊन पोचलेलो आहोत वजिरा नाका मंदिरामध्ये. आणि दर्शन घेऊया शांतपणे, थोडंसं रिलॅक्स विथ देव बाप्पा. आणि शक्य झालं तर मी दाखवेन की मंदिरात तर शूट अलाउड नाही, पण बघू जमलं तर दाखवेन.
दर्शन झालेलं आहे आणि आता आपण बाप्पाचं दर्शन करायला जाणार आहोत मंदिरामध्ये. गणपती बाबांचं अजून मंदिर थोडंसं टायमिंग नाही झालं आहे, तर आपण आलेलो आहोत साईबाबा मंदिरात. एकदम निवांत वातावरण आणि छानपैकी बाप्पाचं दर्शन, स्वामींचं दर्शन, साईबाबांचं दर्शन आणि छान वाटतं. म्हणजे मागचा शनिवार रविवार पण मस्तच गेलेला. आपण गावी होतो, तुम्ही ब्लॉग बघितलेच असणार आणि ते ब्लॉग कसे वाटले मला खूप जणांनी बऱ्यापैकी सांगितलं. मस्त वाटतात तुझे ब्लॉग. असं फक्त एक कॉम्प्लिमेंट भेटलं ना तर आपल्याला ब्लॉग करायला पण निवांत वाटतं. थोडीशी सामानाची मॅनेजमेंट करतोय, थोडीशी सामानाची मॅनेजमेंट चाललंय, तर आपण ते करून भेटूयात. तर मित्रांनो, आमची सगळी सामानाची सेटिंग लावून झालेली आहे आणि मी आता येऊन पोचलेलो आहे कांदिवळी लोकेशन. म्हणजे हा सरळ रोड आहे नोवेल्सला जाणारा. तर मी येऊन सरळ डायरेक्ट पोचलेलो आहे कांदिवलीला आणि माझ्या मित्राचा वेट करतो आहे. मे बी येत पण असेल. तर प्लॅन काय असणार आहे मी तुम्हाला सांगेलच आणि बघत राहा. म्हणजे हा नाईट आऊटचा थोडासा प्लॅन टाईप अचानक भयानक झालेला आहे. मी ब्लॉग एंडच करणार तरी तर तेवढंच आपल्याला आपल्या भावाचा फोन आला डायरेक्ट, असा असा एक प्लॅन आहे, होतो आहे का, पण रेडीच असतो भाई. तर नाईट आऊटचा प्लॅन आहे. कसा प्लॅन असणार आहे हा, आपली AK-47 बघून तुम्हाला समजलंच असेल, काहीतरी प्लॅन ही होणार आहे. तर तेच बघायला आपल्यासोबत राहा. आणि आपला भाऊ पण ऑलमोस्ट आला, म्हणजे टायमिंग व्यवस्थित जुळवून आलं आहे. तर हे म्हणतात विचार ड्रेसिंग मारून आला आहे. मी दाखवतो तुम्हाला आपल्या भावाकडे. टायमिंग परफेक्ट जुळून आलं आहे, म्हणजे कायच बोलणार. आपला टेक देतोय भाई, पब्लिकला सांगतोय वाटतं हा बोल फक्त हाय बोल. आपण बोलूया. वेट हाच तो शिवी नाही देऊ शकत, पण हाच तो. देख ना इधर, देख ना अभी इधर देख भाई. प्लान करो किधर प्लान करो, प्लान किया तो तुम लोग आ नहीं रहे. तोड़ लपवाई पारी जान दे बोलतो. अच्छा मेरे को इसके लिए बुला रहे क्या, इसके लिए. हसी तो देखो भाई की हसी तो देखो. भावाला बोललो आम्ही लोक, अरे गाडी आपली ठेवायची आहे. तर बोला ठीक आहे या ठेवून जा. साहिलची ओळख आहे, साहिलची डेली ठेवतो आपण, तर तुम्ही ठेवून जा. पण कट रचलेला ह्या माणसाविरुद्ध. साहिल बघायला सांगता इथे प्लीज, नाही तर भाई व्हायरल होऊन जाणार हा, यूट्यूब पे व्हायरल. ठीक आहे, भावाने आपली गाडी व्यवस्थित ठेवली. लेटेस्ट थोडा गप्पा मारून नंतर भेटू आपण. बॅक टू आवर प्लेस. पण प्लॅनचं सांगतो मी काय झालं. हां टॅक्सीने जाणार. चल आम्ही लोक आता येऊन पोचलो आहे चर्चगेट स्टेशनला आणि सांगतो तुम्हाला काय किस्सा झाला. बघा टायमिंग आणि आम्ही लोक कुठे आहे ते पण दाखवतो. चर्चगेट. हम तो आपको पहुंचाने का काम कर रहे, देख लो आप अभी मिल रहा है क्या नहीं.
बस मतलब पॉजिटिव वाइब दे रहा है बंटा भाई। अंकल पॉजिटिव वाइब दे तो रहे, बट ठीक है अभी मिलेगा बस। सही है। हॅप्पी सायकल होम जवळ आपण येऊन पोहोचलेलो. जवळजवळ हॅप्पीवाल्याने आपल्याला अनहॅप्पी केलेलं. शॉप बघू शकता आपल्याला आणि समोर जात आहेत. साहिल हैप्पी है क्या? हैप्पी है क्या? हाँ भाई अभी हैप्पी हो गया. मेरा फोन नहीं उठा रहे थे, फिर मैं आना भी हो गया था. तर दादा आपला पहिला फोन नव्हते उचलत. त्यांच्याकडे पण म्हणजे खूप सारं अशी गर्दी असतेच म्हणा. आणि त्यात सीन शॉट असा झाला की आम्ही अनफॉर्च्युनेटली सॅटर्डेला आलो. तर सॅटर्डेला इथे खूप सारे लोक येतातच. एनिवेज मी तुम्हाला आपले 2 तोफगाडे दाखवतो. वच्ची तोफगाडे, एक ही आहे आपली सायकल आणि सेकंडवाली एक ही असणार आहे. सो आपण म्हटल्यावरती आपला ब्लॉग म्हटल्यावरती तर मजा असतेच. सो साहिल तिकडे आता फॉर्मॅलिटीज करतोय थोडा, एक IDs आणि तिकडे रजिस्ट्रेशन वगैरे असतं, पेमेंट असतं. सो आपण सगळ्या फॉर्मॅलिटीज करून झाल्यानंतर आय डोंट नो कसा हा ब्लॉग होणार आहे. हा सेकंड डे होणार आहे, म्हणजे मे बी ह्याचे काय एक पार्टमध्ये होतं आहे या फिर सेकंड पण पार्ट निघतोय. कारण आपण मोस्ट ऑफ दोन्ही पण दिवस कवर करत आहोत, सॅटर्डे आणि संडे नाईट आऊट. तर लेटेस्ट ही आपण मजा करूच. आणि बाकी जर तुम्ही बघता तर तसं बघत राहा ब्लॉग. आणि साहिलची फॉर्मॅलिटीज तिकडे करून झालेली आहे. थँक्यू सो मच बोलला आहे. त्याचा चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही बघू शकता बाई. सो चलो लेटेस्ट आपण राईडला सुरुवात करूयात आणि सोबत. तर मित्रांनो आपलं लाईट सायकलिंग चालू झालेलं आहे आणि त्याचसोबत मी तुम्हाला आपल्या ग्रुपला भेटवतो की लाईक कोण असणार आहे. तर त्याचसोबत मी आणि माझा ग्रुप म्हणताय साहिल आहे कर. साहिल म्हणता चल जाण दे ना, चल पुढे आपला. हा प्रॉपर. हा चल भाई आपला ग्रुप पुढे गेला. चल लवकर. हाँ ट्राइपॉड निकालेगा. अरे धीरे धीरे निकालेगा. अभी 5 बजे तक अपने पास है टाइम. हाँ चल बाकी ग्रुप आपला पुढे गेला. चल लवकर. नाही चालेल. तर आपण नाईट रायडिंग चालू तर केली. माझ्यासोबत एक खास मित्र तर आहेत आणि बाकी तुम्हाला ग्रुप दाखवतो तर पॉसिबल झालं तर. आपला ग्रुप बाई मोठा इथं वाचतोच आहे, त्याचं काय टेन्शन नाही. फक्त तुम्हाला ग्रुप दाखवतो इथे जरा जास्त किसमीर झालं. साहिल काय सोडत नाही वच्ची आपल्याला. साहिल सोडत नाही. बाकी आपला ग्रुप पुढे आहे ते इग्नोर मारा. साहिल आपल्याला काय सोडत नाही. साहिल हाय बोल म्हणताय हाय. आणि पुढे आपला अर्धा ग्रुप गेला आहे. तुम्हाला दिसत असेल तर मला ॲट द टाईम दोन्ही पण जमत नाही. माणसाचं काय पॅशन असतात आणि कधी कोणतं पॅशनाला जाग येईल सांगता येत ना. आपला बंडा आहे, साहिल आहे, पुढे योगेश आहे, त्याच्या पुढे सागर वगैरे आहे. तर आपला मोठा ग्रुप आहेच तुम्ही बघताय. आणि त्याच तर वरची आपल्यासोबत आपला बाकीचा ग्रुप पण हळूहळू तुम्हाला दिसेलच एका साईडने. येस वरची बार. तर सगळेजण एवढे सायकल चालवण्यात मग्न आहे की वरची आपल्याला इग्नोर मारलेला फायनली. आणि मी आणि साईला थांबलं. आम्ही लोकांना पुढे जातो, थोडा मजा घेतो सायकलिंगचा. ब्लॉगिंग थोडंसं साईडला ठेवा आणि आपण सायकलिंग थोडंसं एन्जॉय करू. याच्यामध्ये धड ब्लॉगिंग पण प्रॉपर होत नाही सायकलिंग होत आहे. मग कशात मजा नाही, थोडं मॅशअप होतं आहे. तर आपण एकदा प्रॉपर लॉंग राईड घेऊया आणि थोड्या वेळानं भेटूया. आपण तोपर्यंत थोडं सायकलिंग करू आपण. अरे मा कसं देख अपना ग्रुप भी देखो गाइस. अरे साहिल भी देखो. मित्रांनो आम्ही लोकांनी इथे थोडासा रेस्ट घेतलाय आणि आम्हाला काहीच डर नाही की आमचा ग्रुप वगैरे पुढे जाईल. आम्ही त्यांना असं कॅप्चर करू. कशी साहिल अशी कॅप्चर करू वरती. तर थोडासा रेस्ट म्हणजे ते बघा साईडला तुम्ही लोक बघू शकता सायकलवाले दिसतील तुम्हाला. पार्टीवाई आपले बच्ची लोक आले. तर आणि इथे म्हणजे ऐकलं साहिल तुझं ऐकलं घेतलेला साहिल
तर आम्ही लोक थोडासा रेस्ट घेतोय आणि खरी मुंबई काय असते तुम्हाला दाखवतो मित्रांनो. म्हणजे जवळपास साईल किती तरी 1 वाजला 1 आणि ते पब्लिक पूर्ण बघू शकता. म्हणजे आपण बोलतो मुंबई कधी झोपत ना तशा टाईपला आहे. मधून थोडंसं फास्ट घेत आपण बोलतो ते खरंच बोलतो की लाईक मुंबई आपण मुंबई कधी झोपत नाही, ऑल टाईम जागीच असतो. मग तुम्ही वेस्टर्न साईड असो या तर कुठची पण साईड असो, कुठली पण साईड घ्या, मुंबई तुम्हाला कधी झोपलेली मिळणार नाही भावानो. हीच आहे खरी मुंबई आणि ह्याच्यासाठी लोक बाहेरून कुठून पण येतात आणि मुंबईमध्ये आपलं वर्चस्व दाखवतात. पैसा असो सुखशांती असो सगळं मुंबईमध्ये भेटतं, फक्त कमवायची धमक पाहिजे. जास्त बच्चनगिरी झाले. तर आपण आता निघतोय, आपला रेस्टिंग टाईम झाला, आपला ग्रुप पण पुढे चालला आहे. साईल पण एकदम चिल झाला. तो आता आपण लगेच पळूया आपल्या ग्रुपसोबत. साईडला आपला ग्रुप पण चालला आहे. थोडंसं आमचा रेस्टिंग टाईम झाला आहे. सीट आहे थांब बाई, बाकीच्या ग्रुपला तर रेस्ट करते काय व्हावा. आणि फायनल आम्ही तुम्हाला दाखवतो कुठे येऊन पोचलो आहे. बाई ग्रुप तर दाखवणार ना वच्ची. वेलकम टू गोवा सिंगम. साहिल वेलकम टू गोवा सिंगम. सो आता आपण असंच रेस्ट करू थोडंसं आपल्या ग्रुपसोबत. साहिल काय बोलशील भाई, कसं वाटतंय? एकदम जबरदस्त भाई, एकदम जबरदस्त. क्लास आणि बाकी छानपैकी आपला ग्रुप पण थोडंसं रेस्ट करतो. आपण पण ग्रुपसोबत रेस्ट करतोय. साहिल तर फुल प्रोफेशनल झालाय. तुम्हाला दाखवतो एक गोष्ट, लाईक वॉटर नाही काय लेमन आणि भावाने एकदम लेमन वगैरे आम्ही लोक ड्रिंक वगैरेला घेतलं. सो आय डोंट नो पण मजा येते काय, मजा फुल येते. आणि ग्रुप पण आपला छान आहे एकदम क्लास. 35 ते 25 जणांचा असेल ग्रुप. सोबत आपण मजा करतोय. आणि आमचा ग्रुपचा लीडर तुम्हाला समोर दाखवतो. आकाश आहे, आकाश या मॅडमच्या पुढे आहे तो. पण रेस्ट झालेली आता बघू ऑलमोस्ट. म्हणजे आपली रेस्ट तर झाली आहे, ग्रुप कधी रेस्ट घेतो आय डोंट नो. आणि लवकरच निघू. मे बी ब्लॉग थोडासा आडातेडा फेममध्ये येईल, तुम्ही सांभाळून घ्या. कारण एका हाताने आपल्याला सायकल पण चालवायची, एका हाताने आपल्याला ब्लॉगिंग पण करायची.